कोल्हापूर जिल्ह्यातील शावळी तालुक्यातील पिरेड गावात काल एक संध्याकाळी थरारक आणि अद्भुत घटना घडली। विठ्ठल सुतार गावातील एक अनुभवी शेतकरी आपल्या नेहमीच्या दिनक्रमानुसार उसाच्या शेतात पाणी पाजण्यासाठी गेले होते। त्यांच्यासोबत त्याची पत्नी संगीता आणि मुलगा देखील उपस्थित होता। संध्याकाळची मावळतीची वेळ सूर्याच्या सोनसळी किरणांनी संपूर्ण वातावरण अलौकिक भासवत होतं। हवेतील हलकीशी गूढ शांतता त्यांच्या मनात काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची चाहूल देत होती। विठ्ठल सुतार शेताच्या कडेला फेरफटका मारत असताना अचानक त्यांच्या कानावर एक वेगळीच सळसळ आली। त्याने त्या दिशेला पाहिलं आणि त्यांची नजर थबकली। समोर मार्गावर एक अविश्वसनीय दृश्य घडत होतं। एक भला मोठा काळसर नाग आणि त्यांच्या समोर नागिन, दोघेही एकमेकांच्या भोवती वेटोळे घालत नृत्य करत होते। नागाने फणा उभारला होता तर नागिनीच्या हालचालीमध्ये एक मोहक लय होती। हे दृश्य इतकं गूढ आणि रहस्यमय होतं की ते पाहून अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाही। क्षणभर त्यांना काय करावं हे काय सुचेना। मनात भीती आणि कुतूहलाची गोंधळलेली भावना दाटून आली। हळूहळू ते या अद्भुत क्षणाचा साक्षीदार बनत राहिले। पण जसजसा त्यांनी मोबाईल बाहेर काढून हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न केला तसा जणू त्या नागनागीने त्यांच्या हालचालीचा भाकीतच केला। एका क्षणात दोघांनी एकसाथ त्यांच्याकडे नजर टाकली। त्या डोळ्यामध्ये एक अपार गूढ आणि चेतावणी होती। काही काळाच्या आतच एक वेगवान झटक्यात दोघंही झाडाझुडपामध्ये विलीन झाले। थोडे सुतारांनी हे दृश्य पाहून सुटकेचा निश्वास टाकला, पण त्याच्या हृदयाची धडधड अजूनही कायम होती। घरात परतताच त्यांनी ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आणि क्षणात संपूर्ण गावभर ही बातमी पसरली। काहींनी या घटनेला शुभ संकेत मानलाय तर काहींनी निसर्गाचा चमत्कार। हा नागनागिनीचा थरारक खेळ गावकऱ्यांनी पाहिला आणि या घटनेनं पुन्हा एकदा निसर्गाच्या रहस्यमय दुनियेचं दार उघडलंय। तुम्हाला हे दृश्य कसं वाटलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।